त्यानंतर होता लग्नाचा दुसरा दिवस म्हणजे हळदीचा. आम्ही घरून हळदीचा मेकअप करून आलो होतो. हॉलमध्ये आलो. हॉल इतका छान होता, मस्त AC रूम होते तिथे. आणि रात्री आम्ही इथेच थांबणार होतो. इथे शिव पण मस्त कुर्ता पजामा घातलेला आहे आणि आम्हीसुद्धा रेडी होऊन आलो आहे. छान इथे हळदीची विधीसुद्धा चालू झाले. हळदीलासुद्धा खूप गर्दी होती. खूप लोकांना बोलवलेलं होतं. इथे आम्ही सर्वजण गंभीर चर्चा करत आहे सगळेजण. नंतर मी व्हिडिओ काढायला लागले की मस्त सर्वजण ॲक्शन देतात. इथे आता नवरीची हळद चालू आहे. इथे मी लपून छपून जाऊन जिजूंना हळद लावली. त्यांना कळालंच नाही की मी हळद घेऊन आले. एकदम मस्त त्यांची शिकार केली मी. खूप मजा आली. सर्वजण खूप छान दिसत होते हळदीला. आणि हा कॅन्डेड फोटो तर खूपच छान आलेला आहे. मला खूप आवडला. आणि रात्री मग सर्व हळद वगैरे झाल्यानंतर आमच्याकडे आयतं करतात. नवरदेवाच्या डोक्यावर एक दोरा ठेवून आयतं कर म्हणून गाणं म्हणतात आणि ते करतात. आणि मागून सर्वजण बुद्धीला करतात. कोणी तापा आणतात वाजवायला. खूप मजा येते. रात्री इतकी मजा येते. तिकडे माझी आत्या, त्यांची सून सर्वजण बुद्धीला करत होते. सर्वांनी खूप एन्जॉय केला. खूप मस्ती झाली. सर्वजण खूप हसत होते. आणि इथे आत्या आयतं करायला आली की सर्वजण लगेच आत्याच्या सुना मागे उभ्या राहिला. त्यानंतर रात्री इथे तेलन पाडले गेले आणि 5 सुवासिनींना इथे 5 पुऱ्या दिल्या जातात. आणि पुऱ्या देताना नवरदेव म्हणतो, बाई बाई वाण घ्या आणि नवऱ्याचं नाव सांगून जा. आणि समोरची सुवासिनी तिच्या नवऱ्याचं नाव सांगते आणि पुऱ्या घेऊन जाते ओटीमध्ये. तर इथे दीदीला विचारलं त्याने की बाई बाई वाण घे आणि नवऱ्याचं नाव सांगून जा. तर दीदी लगेच पळ, मी नाही सांगणार असं म्हणते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.